हॅलो एव्हरीवन. क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी ट्युटोरियल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. इंट्रुजन. सो व्हॉट इज इंट्रुजन? तर कोणतंही नेटवर्क असलं तर काही असे लोक असतात की ज्यांना चांगलं बघवत नाही म्हणा किंवा दे आर ऑलवेज ट्राईंग टू ब्रेक द प्रायव्हसी ऑफ नेटवर्क. म्हणजे तुमचं जे काही नेटवर्क आहे त्याच्यामध्ये काहीतरी हार्मफुल गोष्टी करा, व्हायरस तोडा, अटॅक करा, अशा पद्धतीच्या गोष्टी काही लोक करत असतात. मग अशी जी लोक असतात त्यांना काय म्हणतात? इंट्रुडर्स. इंट्रुडर्स ऑलवेज ट्राय टू ब्रेक द सिक्युरिटी ऑफ प्रायव्हेट नेटवर्क. आता कोणती पण ऑर्गनायझेशन असेल किंवा कंपनी असेल तर त्यांचा हा सिक्युअर डेटा असतो, तो लीक झाला तर खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पण तरी सुद्धा अशा पद्धतीचे काम करणारी लोक सुद्धा आहेत, हॅकर्स ज्यांना आपण म्हणतो, किंवा त्याच्यातून त्यांचे काही वेगळे इंटेन्शन्स असतील तर ते काय करतात, तुमचं नेटवर्क ऑलवेज इंट्रूड करण्याचा प्रयत्न करतात, ऑलवेज हॅक करण्याचा प्रयत्न करतात. मग हे जे इंट्रुडर्स असतात त्यांचे 3 टाइप्स आहेत: मॅस्क्युरेडर, मिसफिजर आणि क्लॅन्डेस्टिन युजर. मग मॅस्क्युरेडर म्हणजे काय? तर सपोज एखादा कम्प्युटर आहे किंवा एखादी ऑर्गनायझेशन मधली सिस्टीम आहे, तर त्या सिस्टीमला ठराविक लोकांनाच ऍक्सेस असणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक कम्प्युटर आहे ज्याच्यावरती सगळं तुमचं पेमेंटचं रेकॉर्ड आहे असं कन्सिडर करा, आणि तो कम्प्युटर फक्त ए आणि बी ला ऍक्सेसिबल आहे, की ए आणि बीच फक्त तो जो काही कम्प्युटर आहे तो वापरू शकतात. मग मॅस्क्युरेडर म्हणजे काय? एखादी अनदर व्यक्ती, सपोज पी नावाची व्यक्ती आली आणि तिने इरिस्पेक्टिव्ह ऑफ ए आणि बी तो कम्प्युटर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातला डेटा रीड करण्याचा, एक्सचेंज करण्याचा किंवा रिट्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? मॅस्क्युरेडर. मॅस्क्युरेडर हा एक्सटर्नल युजर असतो, म्हणजेच त्याला पर्टिक्युलर कम्प्युटर वापरण्याचा, पर्टिक्युलर सिस्टीम वापरण्याचा कोणताही अधिकार नसतो. त्याला आपण लेजिटिमेट युजर आणि इल्लीगल युजर म्हणू शकतो. तर मॅस्क्युरेडर हा इल्लीगल युजर असतो, त्याला तो कम्प्युटर वापरण्याची अजिबात परमिशन नसते, तो त्या नेटवर्क मधला नसतो, आणि तरी सुद्धा तो काय करतो? तो कम्प्युटर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो, त्यातला डेटा फेच करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीचे जे इंट्रुडर्स असतात त्यांना मॅस्क्युरेडर म्हणतात. सेकंड टाइप आहे मिसफिजर. मिसफिजर म्हणजेच काय? आता मी सांगितलं मॅस्क्युरेडर म्हणजे काय? नेटवर्कच्या बाहेरचा किंवा एक्सटर्नल युजर. पण मिसफिजर हे इंटरनल युजर्सच असतात. म्हणजे सपोज कंपनीचं 100 कम्प्युटरचं एक नेटवर्क आहे, त्या कंपनीमध्ये 50 लोक कामं करतात, तर त्या 50 पैकीच एखादा युजर हा काय असतो? मिसफिजर असतो. मिसफिजर म्हणजे काय? तर तो इल्लीगल ऍक्टिव्हिटीज करतो. फॉर एक्झाम्पल, त्या 50 लोकांपैकी फक्त 5 लोकांना तो पेमेंटचा डेटा जिथे स्टोअर केला जातो तो ऍक्सेस करण्याचा किंवा ऑडिटचे रेकॉर्ड चेक करण्याचा सपोज परमिशन असेल, तर ही लोक काय करतात? ही 5 लोक सोडून जे इतर आहेत त्यांच्यापैकी जे उरलेले 45 आहेत त्यातला एखादा युजर काय करतो, की तो कम्प्युटर त्यातला डेटा चेक करण्याचा प्रयत्न करतो, हॅक करण्याचा प्रयत्न करतो, ती इन्फॉर्मेशन लीक करण्याचा प्रयत्न करतो. तर तशा इंट्रुडर्सला काय म्हणतात? मिसफिजर. म्हणजे ऍक्च्युली त्या 50 जणांपैकी फक्त 5 जणांनाच पर्टिक्युलर कम्प्युटर ऍक्सेस करण्याचा परमिशन आहे. पण त्या 5 जणांव्यतिरिक्त अशी एखादी व्यक्ती असते की जिला वाटतं की आपल्याला त्यातली इन्फॉर्मेशन कळावी, माहीत व्हावी, लीक करावी, किंवा त्याचं जे काही इंटेन्शन असेल, तर अशा व्यक्तीला काय म्हणतात किंवा अशा इंट्रुडरला काय म्हणतात? मिसफिजर. किंवा जसं आता सांगितलं की हे 5 लोक आहेत आणि त्यांना तो डेटा माहितीये, पेमेंटचा असेल, ऑडिटचा असेल किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टचा असेल, तर दुसरी एक पॉसिबिलिटी काय असते? तर ह्या 5 जणांपैकीच त्यांना परमिशन आहे तरी सुद्धा ते काय करतील? त्या डेटाचा इल्लीगल यूज करतील, मिसयूज करतील, काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस करतील किंवा ती इन्फॉर्मेशन दुसऱ्या कंपनीला सांगतील, XYZ. मग अशा पद्धतीचे जे इंट्रुडर्स असतात
त्यांना सुद्धा मिसफिजर म्हणतात. म्हणजे मिसफिजर म्हणजे काय? मिसफिजर इज ऑलवेज अ लेजिटिमेट युजर. ही इज ऑलवेज इंटरनल युजर. आणि पहिल्या केसमध्ये काय आहे की त्या व्यक्तीला, त्या इंट्रुडरला काही ऍप्लिकेशन्सला, डेटाला, रिसोर्सेसला ऍक्सेस अलाउड नसतो, तरी सुद्धा ते ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे की सर्टन इंट्रुडरला, सर्टन पर्सनला ते रिसोर्सेस, ते ऍप्लिकेशन्स, तो डेटा ऍक्सेस करण्याची परमिशन असते, पण त्या परमिशनचा गैरफायदा घेऊन ते लोक काय करतात, त्याचा मिसयूज करतात, तो डेटा लीक करतात किंवा अदर त्याच्यामध्ये काही चेंजेस करतात. सो असे जे इंट्रुडर्स असतात त्यांना म्हणतात मिसयुजर. थर्ड जो टाईप असतो तो असतो क्लॅन्डेस्टाईन युजर. क्लॅन्डेस्टाईन युजर म्हणजे काय? तर सपोज आपल्याकडे एक्स आणि वाय दोन व्यक्ती आहेत. एक्स हा सुपरवायझर आहे आणि वाय त्याच्या अंडर काम करतोय. तर क्लॅन्डेस्टाईन युजर म्हणजे काय? वाय काय करणार? एक्सचे क्रेडेन्शियल्स चोरणार आणि त्या एक्सचे क्रेडेन्शियल्स वापरून तो काय करणार? पर्टिक्युलर कम्प्युटर ऍक्सेस करणार. म्हणजे स्वतःच्या सुपरवायझरचे, स्वतःचा जो काही टीम लीडर असेल त्याचे क्रेडेन्शियल्स वापरून, किंवा एखादा इम्पॉर्टंट पर्सन आहे त्याचे क्रेडेन्शियल्स वापरून तो काय करणार आहे? पर्टिक्युलर कम्प्युटरचा डेटा ऍक्सेस करणार, फेच करणार, चेंजेस करणार, मॉडिफाय करणार, लीक करणार डेटा. तर असे जे युजर्स असतात जे की स्वतःच्या सुपरवायझरचे प्रिव्हिलेजेस वापरून चुकीचं काम करतात, त्यांना काय म्हणतात? क्लॅन्डेस्टीन युजर म्हणतात. कारण की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण एखाद्या कम्प्युटरमध्ये, एखाद्या सिस्टीम मध्ये काम करत असतो त्यावेळेस लॉग रेकॉर्ड जनरेट होत असतात. म्हणजे प्रत्येक इन्फॉर्मेशन सेव्ह होत असते. मग जर चुकीचं काम झालं तर लॉग रेकॉर्ड जर फेच केले किंवा सर्च केले तर कोण सापडणार आहे ऍज अ हॅकर म्हणून? तर सुपरवायझर. पण ऍक्च्युअल मध्ये इलिगल काम कुणी केलेलं असणार आहे? वायनी. पण ज्यावेळेस रेकॉर्ड चेक केले जातील त्यावेळेस कुणाच्या नावे ते लॉग इन म्हणा किंवा ऍक्सेसिंग असणार आहे? एक्सच्या नावे. सो अशा प्रकारचे जे युजर्स असतात त्यांना क्लॅन्डेस्टीन युजर म्हणतात. मग हे जे इंट्रुडर्स असतात ते कशा प्रकारे अटॅक करतात? तर ते वेगवेगळ्या प्रकारे अटॅक करतात. म्हणजे जर साधं एक्झाम्पल घ्या, जर आपण जीमेलचा पासवर्ड साधा टाकला तर आपल्याला सुद्धा जीमेल एक सूचना देतं की मेक युअर पासवर्ड स्ट्रॉंग. मग हे जे हॅकर्स असतात ते काय करतात की जनरली ते शॉर्ट पासवर्डचे कॉम्बिनेशन ट्राय करतात, सिक्युरिटी ब्रेक होतीये का बघायला, किंवा ज्या युजरचं अकाउंट हॅक करायचंय त्याचे नाव, त्याचे फॅमिली मेंबर्स, त्याच्या हॉबीज, त्याचे बर्थ डेट असेल, त्याचा फोन नंबर असेल, त्याचा सोशल सिक्युरिटी नंबर असेल, बँक अकाउंट नंबर असेल, अशी वेगवेगळी माहिती कलेक्ट करतात आणि त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स करून ते काय करतात? हॅकिंग करण्याचा प्रयत्न करतात. याच्या व्यतिरिक्त काही अशा डिक्शनरीज अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये पासवर्ड्स चेक करण्यासाठी काही तुम्हाला वर्ड्स दिलेले असतात, ते वर्ड्स ते ट्राय करतात. किंवा काही सॉफ्टवेअर मध्ये बिल्ट इन पासवर्ड्स दिलेले असतात, फॉर एक्झाम्पल स्कॉट अँड टायगर. तर असे बिल्ट इन पासवर्ड्स ते ट्राय करतात. वेगवेगळे नंबर्स वेगवेगळ्या पद्धतीने हे इंट्रुडर्स काय करतात? इंट्रुजन करण्याचं काम करत असतात. बट देअर इंटेन्शन्स आर ऑलवेज बॅड. तर हे जर आपल्याला रोखायचं असेल तर इंट्रुजन डिटेक्शन साठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर त्यातली एक मेथड असते ऑडिट रेकॉर्ड्स. ऑडिट रेकॉर्ड्स हे इंट्रुजन डिटेक्शन साठी सर्वात महत्वाचं रेकॉर्ड आहे. ह्यालाच ऑडिट लॉग सुद्धा म्हणतात. जसं मी मगाशी सांगितलं की कोणती पण सिस्टीम वापरत असताना पर्टिक्युलर जी इन्फॉर्मेशन आहे ना ती प्रत्येक वेळेस सेव्ह होते, ज्याला आपण लॉग रेकॉर्ड्स म्हणतो. So audit records are used to record information about the actions of user. म्हणजे सपोज तो कम्प्युटर जो आहे तो त्या 5 जणांपैकी कुणी किती वाजता ऍक्सेस केला, कुठल्या तारखेला ऍक्सेस केला, किती वेळेसाठी ऍक्सेस केला, हा सगळा डेटा तिथं काय केला जातो? लॉक केला जातो. मग त्याचा युजर नेम असेल, त्याचा जो काही त्याला आयडी नंबर असेल, तर ती सगळी इन्फॉर्मेशन
ह्या लॉग रेकॉर्ड्स मध्ये काय केली जाते, मेंटेन केली जाते. मग ह्याच्यामध्ये जर कधी काही वाटलं की चुकीचं झालेलं आहे तर अशा वेळेस हे ऑडिट रेकॉर्ड्स चेक केले जातात आणि त्याच्यातून इलिजिटिमेट किंवा इलिगल युजर काय केला जातो, फाइंड आउट केला जातो. हे जे ऑडिट रेकॉर्ड्स असतात ते दोन टाइप्स मध्ये येतात, नेटिव्ह ऑडिट रेकॉर्ड्स आणि डिटेक्शन स्पेसिफिक ऑडिट रेकॉर्ड्स. नेटिव्ह ऑडिट रेकॉर्ड म्हणजे काय, तर त्या सॉफ्टवेअरमध्ये बिल्ट इन फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असते आणि नेटिव्ह ऑडिट रेकॉर्ड्स मध्ये सगळ्याच्या सगळ्या युजर ऍक्शन्स काय केल्या जातात, स्टोअर केल्या जातात. आणि डिटेक्शन स्पेसिफिक युजर ऑडिट रेकॉर्ड्स मध्ये काय केलं जातं, जी काही इन्फॉर्मेशन आहे ठराविक, तर ती इन्फॉर्मेशन जी काही फक्त जर वाटलं की इनअप्रोप्रिएट आहे तर हे ऑडिट रेकॉर्ड्स काय करतात, फक्त इंट्रुजन डिटेक्शन रिलेटेडच लॉग्स काय करतात, कॅप्चर करतात. सो अशा पद्धतीने दोन प्रकारचे ऑडिट रेकॉर्ड्स वर्किंग मध्ये आहेत, नेटिव्ह ऑडिट रेकॉर्ड्स आणि डिटेक्शन स्पेसिफिक ऑडिट रेकॉर्ड्स. मग हे इंट्रुजन डिटेक्शन करण्याचे अप्रोचेस काय आहेत, तर वेगवेगळे अप्रोचेस आहेत ज्यांच्या थ्रू काय केलं जातं, इंट्रुजन डिटेक्शन केलं जातं. फॉर एक्झाम्पल स्टॅटिस्टिकल अॅनिमली डिटेक्शन आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत, थ्रेशोल्ड डिटेक्शन आहे, प्रोफाईल बेस्ड डिटेक्शन आहे, रूल बेस्ड डिटेक्शन आहे, अॅनोमली डिटेक्शन आहे, पेनिट्रेशन आयडेंटिफिकेशन आहे. वेगवेगळ्या मेथड्स आहेत ज्याच्यातून इंट्रुजन डिटेक्शन म्हणजे एखादी सिस्टीम हॅक झाली, लीक झाली तर कशा पद्धतीने झाली, कुणी केली, हे काय केलं जातं, फेच केलं जातं. मग थ्रेशोल्ड डिटेक्शन मध्ये काय, एखादी थ्रेशोल्ड व्हॅल्यू सिलेक्ट केली जाते आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की इंट्रुडर कोण आहे. फॉर एक्झाम्पल एखादा ए व्यक्ती हा कंपनीमध्ये 2 तासासाठी पर्टिक्युलर सॉफ्टवेअर वापरत असेल आणि अचानक त्या व्यक्तीने 5 तास 6 तास एकाच दिवशी वापरलं किंवा त्याचं जे काही रोजचं रुटीन आहे त्यापेक्षा वेगळी ऍक्टिव्हिटी जाणवली तर तिथे इंट्रुजन डिटेक्शन केलं जातं. प्रोफाईल बेस्ड म्हणजे एखादी व्यक्ती सतत एखादं सॉफ्टवेअर वापरत असेल आणि अचानक त्यांनी वेगळी ऍक्टिव्हिटी केली तर त्यावरून सुद्धा इंट्रुजन डिटेक्शन ट्रेस केलं जातं. काही रूल्स सेट केलेले असतात, त्या रूल्स नुसार सुद्धा इंट्रुजन डिटेक्शन केलं जातं, जे रूल बेस्ड डिटेक्शन मध्ये असतं. पेनिट्रेशन आयडेंटिफिकेशन मध्ये एक्सपर्ट सिस्टीम्स अलर्ट केलेल्या असतात ज्याच्यावरून काय केलं जातं, इंट्रुजन डिटेक्शन केलं जातं. अॅनोमली डिटेक्शन मध्ये आधीचे जे काही ऍक्शन्स आहेत किंवा आधी कशा पद्धतीने इंट्रुजन झालंय त्याचा अभ्यास करून, त्या हिस्ट्रीचा अभ्यास करून इंट्रुजन डिटेक्शन केलं जातं. सो हे वेगवेगळे अप्रोचेस आहेत. किंवा काही ठिकाणी हनीपॉट वापरले जातात. हनीपॉट म्हणजेच काय, तर तुमचा ओरिजिनल सर्व्हर असतो, त्या ओरिजिनल सर्व्हरचाच डुप्लिकेट सर्व्हर सेम टू सेम क्रिएट करून ठेवला जातो, पण महत्वाची इन्फॉर्मेशन ही ओरिजिनल मध्ये सेव्ह असते, पण इंट्रुडर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी सेकंड एक सिमिलर काइंड ऑफ सर्व्हर तयार केला जातो सेम टू सेम. आणि मग ऍक्च्युअल जे काही इंट्रुजन होतं ते काय होतं, डुप्लिकेट सर्व्हरवर होतं. त्याच्यामुळं ते सॉफ्टवेअर काय करतं, डिटेक्ट करू शकतं की कशा प्रकारचे अटॅक्स या सर्व्हरवरती होत आहेत आणि तुमचा ओरिजिनल सर्व्हर सेफ साईडला असतो. सो हनीपॉट यूज केले जातात. सो असे वेगवेगळे अप्रोचेस आहेत ज्याच्यामधून काय केलं जातं, इंट्रुजन डिटेक्शन केलं जातं. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कम्प्युटरची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.